मी शिवदत्त कचरू गवळी, प्राध्यापक श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय. मी आपणा समोर आज एक छान असा व्हिडिओ सादर करू इच्छितो. तर वर्ग 11वी कॉमर्स विषय आहे सचिवाची कार्यपद्धती. त्यालाच आपण चिटणीसाची कार्यपद्धती सुद्धा म्हणू शकतो. तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण आहे 4, कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज. तर 4.1 मध्ये आपण अभ्यासणार आहोत घटनापत्रक, 4.2 मध्ये अभ्यासणार आहोत आपण नियमावली आणि 4.3 मध्ये आपण अभ्यासणार आहोत माहिती पत्रक आणि 4.4 मध्ये आपण अभ्यासणार आहोत फरक. तर बघा, मग जास्त विलंब न करता अगदी थोड्या अल्प अशा वेळेमध्ये मी हा व्हिडिओ सुरू करीत आहे. तर प्रस्तावना बघा. कंपनीच्या नोंदणीवेळी कंपनी नोंदणीसाठी खालील दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. त्यामध्ये नंबर 1 आहे घटनापत्रक, नंबर 2 आहे नियमावली. तर सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारणीसाठी जनतेला भाग, कर्जरोखे इत्यादी खरेदीसाठी केलेले आवाहन म्हणजे माहिती पत्रक होय. तर या प्रकरणात आपण विविध दस्तऐवजांविषयी माहिती घेऊया. 4.1 मध्ये आपण अभ्यासणार आहोत घटनापत्रक. तर बघा, मग घटनापत्रक सर्वप्रथम तर हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे, कारण हे ज्या कंपनीसाठी सादर केले जाते त्या कंपनीचा उद्देश दर्शवते. तर ज्या कंपनीसाठी आपण घटनापत्रक तयार केलेले असते त्या कंपनीचा अचूकपणे उद्देश दर्शवण्याचं काम घटनापत्रक करत असते. घटनापत्रक कंपनीची कार्यकक्षा निश्चित करते आणि घटनापत्रक कंपनीची कार्यकक्षा म्हणजे कंपनीचं कार्यक्षेत्र कोणतं आहे आणि कुठपर्यंत आहे हे कार्यक्षेत्र निश्चित करते घटनापत्रक. आता व्याख्या बघूया आपण. नंबर 1, कंपनी कायदा 2013 कलम 2/56 घटनापत्रकाची व्याख्या आहे. कंपनी कायदा 2013 कलम 2 कंसात म्हणा हवं तर 56 घटनापत्रकाची व्याख्या सांगितलेली आहे. बघा, घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज. तर व्याख्येमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बदल न करता व्याख्या जशी आहे तशीच द्यावी लागेल. त्यामध्ये आपले मनाचे किंवा मनातले शब्द टाकता येणार नाही. तर ही व्याख्या पुन्हा मी रिपीट करतो. कलम कायदा 2013 कलम 2/56 घटनापत्रकाची व्याख्या बघा. घटनापत्रक म्हणजे कंपनीने
मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज. वरील व्याख्येनुसार घटनापत्रक हे कायदेशीर दस्तऐवज असून वरील व्याख्येनुसार घटनापत्रक हे कायदेशीर दस्तऐवज असून प्रत्येक कंपनीद्वारे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार तयार केले पाहिजे. आता दुसरी व्याख्या आहे लॉर्ड कॅरन्स यांनी दिलेली घटनापत्रकाची व्याख्या. लॉर्ड कॅरन्स काय म्हणतात बघा. ही सुद्धा व्याख्या तुम्हाला ॲज इट इज पुस्तकाप्रमाणे, पाठ्यपुस्तकाप्रमाणे, टेक्स्टबुक प्रमाणे लिहावी लागणार आहे. त्यात मनाचे शब्द तुमचे चालणार नाहीत. व्याख्या ॲज इट इज लिहायची असते. फक्त व्याख्या म्हणतोय मी, व्याख्या ॲज इट इज लिहायची. इतर प्रश्नांची उत्तरं तुम्ही मनाने लिहू शकतात. मात्र व्याख्या विचारवंतांनी सांगितलेल्या शब्दामध्येच आपणाला लिहायची असते. तर लॉर्ड कॅरन्स काय म्हणतात बघा. घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद. घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेल्या असतात. तर घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद ज्यामध्ये कंपनीचे अधिकार आणि मर्यादा निश्चित केलेल्या असतात. वरील व्याख्येनुसार घटनापत्रक हे कंपनीची घटना किंवा सनद होय. मग या वरील व्याख्येवरून आपल्याला काय समजतं? वरील व्याख्येनुसार आपल्याला समजतं की घटनापत्रक हे कंपनीची घटना किंवा सनद होय ज्यामध्ये कंपनीचे अधिकार, उद्देश नमूद केलेले असतात. तर वरील व्याख्येनुसार आपल्या असं लक्षात आलं आहे की घटनापत्रक ही एक कंपनीची घटना किंवा सनद आहे आणि या सनदेमध्ये किंवा या घटनेमध्ये किंवा घटनापत्रकामध्ये कंपनीचे अधिकार काय असतील, कंपनीचे उद्देश काय असतील हे उल्लेखित केलेलं असतं. आता घटनापत्रकाची वैशिष्ट्ये बघणार आहोत आपण. नंबर 1, कंपनीचे प्राथमिक दस्तऐवज आहे ज्यामध्ये कंपनीचा हेतू व उद्दिष्टे नमूद केलेली असतात. तर घटनापत्रकाचं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं? तर घटनापत्रक हे कंपनीचे दस्तऐवज आहे ज्यामध्ये कंपनीचा हेतू व कंपनीचे उद्दिष्ट नमूद केलेले असतात. नंबर 2, घटनापत्रकात कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती की भागधारक, कर्जरोखेधारक, पुरवठादार, गुंतवणूकदार यामधील संबंध स्पष्ट केलेले असतात. तर घटनापत्रकात कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती उदाहरणार्थ भागधारक असतील, कर्जरोखेधारक असतील, यामध्ये आता कंपनीमधले आणि कंपनीच्या बाह्य, कंपनीमधले म्हणजे कंपनी अंतर्गत कार्यरत असणारे, त्यामध्ये भागधारक आले. कर्जरोखेधारक हे कंपनी बाह्य व्यक्ती, पुरवठादार बाह्य व्यक्ती, कंपनीच्या बाह्य व्यक्ती म्हणून पुरवठादार असतात. गुंतवणूकदार कंपनीच्या बाह्य व्यक्ती म्हणून
कार्य करत असतात. यामधील संबंध स्पष्ट केलेले असतात. घटनापत्रकात कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती, कंपनी अंतर्गत व कंपनी बाह्य व्यक्ती जसे की भागधारक असतील, कर्जरोखे धारक असतील, पुरवठादार धारक नका म्हणू, एक्स्ट्रीमली सॉरी, चुकीबद्दल क्षमस्व, पुरवठादार, गुंतवणूकदार यामधील संबंध स्पष्ट केलेले असतात. घटनापत्रकावरून कंपनी कोणती कृती करू शकते अथवा नाही हे समजतं. घटनापत्रकावरून कंपनीला कोणती कृती करण्याचा अधिकार आहे व कोणती कृती न करण्याचा बद्दल कंपनी बांधील आहे हे समजतं. किंवा कोणत्या गोष्टी करण्यासाठी कंपनीला अधिकार दिलेले आहेत आणि कोणत्या गोष्टी कंपनीने करू नये हे सुद्धा घटनापत्रकामध्ये सांगितलेलं असतं. कंपनीवर ते बंधन असतं. तर नंबर 3 बघा, प्रत्येक कंपनीस घटनापत्रक तयार करावे लागतातच. प्रत्येक कंपनीला घटनापत्रक तयार करावे लागते. कंपनीच्या नोंदणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे हे दाखल करावे लागते. कंपनीची नोंदणी करायची आहे, कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र घ्यायचं आहे, त्यावेळेस नोंदणी अधिकाऱ्याकडे घटनापत्रक सादर करावंच लागतं. त्याशिवाय कंपनीची नोंदणी होत नसते. म्हणून प्रत्येक कंपनीस घटनापत्रक तयार करावे लागत असते. नंबर 4, घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. घटनापत्रक कोण तयार करतं? कंपनीचे प्रवर्तक. मग आता प्रवर्तक म्हणजे काय? जी व्यक्ती कंपनी स्थापनेचा विचार करते किंवा ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कंपनी स्थापन करावी असा विचार प्रथम येतो, त्या व्यक्तीला प्रवर्तक असं म्हटलं जातं. घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते. तर घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट वर्ड, रॉंग वर्ड. घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी किमान 10 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते, सिग्नेचरची गरज असते. तर एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासदाची गरज असते. काय सांगितलं मी? पुन्हा एकदा रिपीट करतो. घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते. तर एक व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासदाची आवश्यकता किंवा गरज असते. प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत, प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदवणे कंपनी कायदा 2013 नुसार आवश्यक आहे. तर कंपनी कायदा 2013 नुसार काय आवश्यक आहे? प्रत्येक सभासदाने, प्रत्येक मेंबरने, प्रत्येक सदस्याने आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदविणं आवश्यक आहे. सभासदाने किमान 1 भाग तरी घेणे आवश्यक असते. मग कोण्या व्यक्तीला सभासद व्हायचं आहे एखाद्या कंपनीचं,
तिने किमान एक तरी भाग खरेदी केलाच पाहिजे असं बंधन असतं. नंबर 5, घटनापत्रकातील समाविष्ट कलमे. मग घटनापत्रकामध्ये कोणकोणती कलमे समाविष्ट असतात? नंबर 1, नाव कलम. नंबर 2, स्थळ कलम. त्याला आपण नोंदणीकृत स्थळ कलम असे देखील म्हणू शकतो. नंबर 3, उद्देश कलम. नंबर 4, जबाबदारी कलम. नंबर 6, भांडवल कलम. नंबर 7 आहे संघटन कलम. आता या कलमांची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत पुढं. आता बघा, नंबर 6 घटनापत्रकाच्या वैशिष्ट्यामध्ये 6 नंबर चालू आहे. घटनापत्रक कंपनीचे स्वरूप, उद्देश निश्चित करते. म्हणजे कोणत्या प्रकारचं काम कंपनी करणार आहे त्याला म्हणायचं स्वरूप. घटनापत्रक कंपनीचे स्वरूप, उद्देश निश्चित करते. तसेच कंपनीचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ द कंपनी? त्यामुळे त्यात बदल करणे सोपे नाही. प्रत्येक कलमात बदल करण्यासाठी विशिष्ट कंडिशन्स, विशिष्ट अट, विशिष्ट तरतुदी आहेत. नंबर 7, कंपनी कायदा 2013च्या तरतुदी बाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकात समाविष्ट करता येत नाही. 7वा पॉइंट आहे वैशिष्ट्यामध्ये, कंपनी कायदा 2013च्या तरतुदी बाहेरची. म्हणजे कंपनी कायदा 2013 मध्ये ज्या काही तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने, त्याला अनुसरूनच आपल्याला कंपनीच्या घटनापत्रक बनवावं लागतं किंवा तयार करावं लागतं. तरतुदी बाहेरची कोणतीही बाब घटनापत्रकात समाविष्ट करता येत नाही. म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीचा अंगीकार किंवा तरतुदीचं पालन आपणाला घटनापत्रक तयार करत असताना लक्ष द्यावं लागतं, भान ठेवावं लागतं. नंबर 8, घटनापत्रकाचा आधार धरूनच कंपनी कोणती कृती करते आणि घटनापत्रकाचा आधार घेऊनच कंपनी कोणतंही काम म्हणजे कार्य, कृती करत असते. घटनापत्रकात दिलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार बाहेरील मानली जाते आणि घटनापत्रकात दिलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणतीही कृती जर कंपनी करत असेल तर ती अधिकार कक्षी बाहेरील मानली जाते. नंबर 9, घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहेत त्यांना घटनापत्रकातील तरतुदींची माहिती असणे आवश्यक आहे. घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहेत त्यांना घटनापत्रकातील तरतुदीची माहिती असणे आवश्यक आहे. जे कोणी कंपनीशी करार करण्यास इच्छुक आहेत, ज्यांना कंपनीशी करार करण्याची इच्छा आहे त्यांना घटनापत्रकातील तरतुदींची माहिती असणे आवश्यक आहे. घटनापत्रक हा एक सार्वजनिक दस्तऐवज आहे. नंबर 10, कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक तयार करताना तक्ता अ, तक्ता ब, तक्ता क, तक्ता ड, तक्ता ई नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार कंपनीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तयार केले पाहिजे. म्हणजे कंपनीचा प्रकार कोणकोणता आहे? कंपनीचे प्रकार वेगवेगळे असतात, तर कंपनीचा प्रकार कोणता आहे त्यानुसार अ, ब, क, ड त्या प्रकारानुसार
कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक तयार केले पाहिजे. अतिरिक्त माहिती दिलेली आहे. मग बघा, घटनापत्रकाचा नमुना. कंपनीने कायदा 2013 नुसार कंपनी नमुना नाही, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट वर्ड, रॉंग वर्ड. कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक नमुना हा कंपनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. कंपनीच्या प्रकारावर घटनापत्रक नमुना हा अवलंबून असतो. ते प्रकार पुढील प्रमाणे दिलेले आहेत. मग कोणत्या प्रकारच्या कंपनीला कोणत्या प्रकारच्या नमुन्याचे घटनापत्रक अपेक्षित आहे ते खाली दिलेलं आहे. तक्ता अ नावाची जी कंपनी आहे तिला म्हणायचं भागाने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक. भागाने मर्यादित असणारी जी कंपनी आहे तिने तक्ता अ नुसारच घटनापत्रक तयार केले पाहिजे. तक्ता ब, हमीने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक. आता हमीने मर्यादित असलेल्या कंपनीसाठी तक्ता ब प्रमाणे घटनापत्रक तयार करावे. त्याला आपण भाग भांडवल नसलेल्या कंपनीचे घटनापत्रक देखील म्हणू शकतो. ते तक्ता ब प्रमाणे असावे. तक्ता क, हमीने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक मात्र भाग भांडवल असलेल्या. या ठिकाणी भाग भांडवल असलेल्या पण हमीने मर्यादित. अगोदरचं बघितलं आपण भाग भांडवल नसलेल्या हमीने मर्यादित कंपनीचं घटनापत्रक. तर या ठिकाणी तक्ता क प्रकारचं घटनापत्रक तयार करावं लागणार आहे. हमीने मर्यादित म्हणजेच भाग भांडवल असलेल्या तरी पण हमीने मर्यादित असलेले घटनापत्रक क तक्ता याप्रमाणे घटनापत्रक बनवावं लागेल. तक्ता ड, अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक, भाग भांडवल नसलेल्या. आता अमर्यादित कंपनीचं घटनापत्रक मात्र भाग भांडवल नसलेल्या, तर तक्ता ड प्रमाणे घटनापत्रक बनवावं लागेल. अमर्यादित कंपनी मात्र भाग भांडवल नसलेल्या. तक्ता ई, अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक मात्र भाग भांडवल असलेल्या. भाग भांडवल आहे, अमर्यादित कंपनी सुद्धा आहे, अशा वेळेस घटनापत्रकासाठी तक्ता ई क्रमांकाचं किंवा प्रकारचं आपल्याला घटनापत्रक बनवावं लागेल. पुन्हा बघा, हे ज्यांना समजलं नसेल त्यांनी घटनापत्रकाचा नमुना कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक नमुना हा कंपनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. घटनापत्रक नमुना कंपनी कायदा 2013 नुसार कंपनी प्रकारानुसार ठरविण्यात आलेला आहे. तर तक्ता अ, भागाने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक. तक्ता ब, हमीने भाग भांडवल नसलेल्या कंपनीचे, नाही तर भाग भांडवल नसलेल्या मात्र हमीने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक. आता तक्ता क, हमीने मर्यादित भाग भांडवल असलेल्या कंपनीचे घटनापत्रक. तक्ता ड, अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक भाग भांडवल नसलेल्या. तक्ता ई, अमर्यादित कंपनीचे घटनापत्रक भाग भांडवल असलेल्या. तर काळजीपूर्वक प्रत्येक प्रकारानुसार घटनापत्रक बनवावं लागत असतं. हमीने मर्यादित तसेच भाग भांडवल नसलेली कंपनी हिचं घटनापत्रक तक्ता ब. भागाने मर्यादित कंपनीचं घटनापत्रक तक्ता अ. उलट झालं, खालीवर झालं. सुरुवातीला अ सांगायचं होतं. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट
वर्ड. तक्ता अ मध्ये भागाने मर्यादित कंपनीचे घटनापत्रक. तक्ता ब मध्ये हमीने व भाग भांडवल नसलेल्या कंपनीचे घटनापत्रक. तक्ता क हमीने मर्यादित व भाग भांडवल असलेल्या कंपनीचे घटनापत्रक. तक्ता ई अमर्यादित कंपनीचे व भाग भांडवल नसलेल्या कंपनीचे घटनापत्रक. तक्ता ई अमर्यादित कंपनी व भाग भांडवल असलेल्या कंपनीचे घटनापत्रक. घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी. घटनापत्रकातील विविध कलमे कोणती आहेत, तरतुदी कोणत्या आहेत ते बघा. आता घटनापत्रकातील कलमे तुम्हाला अगोदर सांगितलं ते आपण आता विस्तारित स्वरूपात बघू. नाव कलम, स्थळ कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम, संघटन कलम. तर आता प्रत्येकाने बघायचं आहे काळजीपूर्वक. घटनापत्रकातील विविध कलमे असा जर प्रश्न आला तर कसं लिहायचं आणि त्याची तरतुदी, त्याच्या तरतुदी कशा आहेत त्या बघा. आता प्रथम बघूया आपण नाव कलम. या कलमामध्ये कंपनीचे नाव नमूद केलेले असते. कंपनीचं नाव काय असणार आहे, आपण कंपनीला कोणते नाव ठेवणार आहे किंवा कोणत्या नावाने आपण कंपनी चालविणार आहोत, त्या कंपनीचं नाव आपल्याला त्यामध्ये नमूद करायचं आहे. नाव कलमामध्ये, घटनापत्रकातील नाव कलमामध्ये आपणाला आपल्या कंपनीचं नाव काय असणार आहे याचा संदर्भ, याचा उल्लेख द्यावा लागणार आहे. संदर्भ म्हणण्यापेक्षा उल्लेख करणं आवश्यक आहे. कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे. तर कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी एक कायदेशीर संस्था आहे. ते स्थापित करण्यासाठी त्याचे स्वतःचे नाव आणि असणे गरजेचे आहे. ते नाव प्रवर्तक ठरवतात. तर कंपनी आणि सदस्य यांचा कोणताही संबंध नाही. कंपनी ही वेगळी असते, सदस्य हा वेगळा असतो. तर कंपनी त्याच्या सदस्यापासून वेगळी आहे, एक कायदेशीर तिला अस्तित्व आहे, कायदेशीर ती संस्था आहे. हे स्थापित करण्यासाठी कंपनीला स्वतःचं नाव असणं गरजेचं आहे. ते नाव कोण ठरवतं? प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे कोण? मगाशी सांगितलं मी तुम्हाला. प्रवर्तक म्हणजे कोण? ज्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये प्रथम कंपनी स्थापन करू असा विचार आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो पावले उचलत आहे, म्हणजे कार्य करत आहे. पावले उचलत आहे म्हणजे कार्य करत आहे कंपनी स्थापनेची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी. त्या व्यक्तीला प्रवर्तक असे म्हणतात. आता नंबर पुढचा, कंपनी नावाची निवड करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात. तर कंपनीच्या नावाची निवड करायची आहे आपल्याला, तर खालील मुद्दे विचारात घेऊनच आपल्याला कंपनीला नाव द्यावं लागतं. पहिला पॉईंट आहे, पहिला मुद्दा आहे, अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव तुम्हाला देता येणार नाही. एखादी कंपनी अस्तित्वात ज्या नावाने आहे तेच नाव तुम्हाला रिपीट करता येणार नाही किंवा डबल नावाची, सारख्याच नावाची कंपनी तुम्हाला स्थापन करता येणार नाही. त्या नावाशी एवढंच काय, त्या नावाशी साम्य असलेलं नावसुद्धा कंपनीसाठी देता येणार नाही किंवा त्या नावाला अनुसरून किंवा साम्य
दर्शवणारं सारखं नाव सुद्धा तुम्हाला कंपनीला देता येणार नाही. नंबर 2, नावात असा कोणताही शब्द नसावा ज्याचा वापर हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा आहे. तर नाव ठेवताना, कंपनीचं नाव देताना किंवा नाव डिसाईड करताना कायद्याने बंधन घातलेलं आहे असं नाव, ज्या नावाला कायद्याचा विरोध आहे किंवा गुन्हा आहे, अशा प्रकारचं नाव तुम्ही कंपनीला अजिबात देऊ शकणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरुद्ध तुम्ही कंपनीला नाव वाटेल ते देऊ शकणार नाही. नंबर 3, नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. तिसरं कलम आहे किंवा तिसरं मुद्दा आहे. कलम नका म्हणू, नाव कलमच आहे. प्रमुख कलम नाव आहे, नाव कलम. त्यामध्ये तिसरा क्रमांक आहे, तिसरा नियम आहे किंवा अटी आहे किंवा कंडिशन्स आहे. नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समूहाला उद्देशून त्रासदायक नसावा. म्हणजे आपण कंपनी ला एखादं नाव देतो, पण त्या नावावरून एखाद्या जातीच्या लोकांच्या भावना दुखावणार असतील तर असं नाव आपल्याला स्वीकारता येणार नाही किंवा कंपनीला देता येणार नाही. नंबर 4, नाव अनुचित प्रतिबंधक कायदा 1950च्या तरतुदीनुसार उल्लंघन करणारा नसावा. नाव हे कंपनीचा जो काही प्रतिबंध कायदा आहे 1952च्या तरतुदीचं उल्लंघन करणारा नसावा. अनुचित प्रतिबंध कायदा 1950चा कायदा आहे हा, आणि या कायद्यानुसार उल्लंघन होईल असं नाव तुम्ही कंपनीला देऊ शकणार नाही. अनुचित म्हणजे उचित नाही असं प्रतिबंध शासनाने केलेला आहे 1952 सालापासून. तर अशा प्रकारचं नाव तुम्हाला कंपनीला देता येणार नाही. त्यानंतर पुढे बघा, आवाजातील चढउतार तुम्हाला मुद्दाम मी त्या पद्धतीने शिकवतो, कारण तुमच्या लक्षात असलं पाहिजे की कोणतं महत्त्वाचं आहे आणि कोणतं कमी महत्त्वाचं आहे. तर नंबर 3 आहे, नाव कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क, व्यापारी सनद. ट्रेडमार्कला काय म्हणतात? व्यापारी सनद सारखे नसावे. नाव कोणत्याही नोंदणी झालेल्या व्यापारी मानद किंवा ट्रेडमार्क सारखे नसावे. म्हणजे आपलं कंपनीचं नाव हे कुठल्याच गोष्टीशी मिळतं जुळतं साम्य नसावं. आपल्या कंपनीचं नाव स्वतंत्रपणे वेगळं अस्तित्व निर्माण करणारं असलं पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट आहे, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी संबंध दाखवेल किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांशी जवळीकता जवळपणा दाखवेल असे नाव कंपनीला स्वीकारता येणार नाही. अर्थात पॉलिटिक्स निर्माण होईल आणि केंद्र सरकार, राज्य सरकार,
जिल्हा परिषदा यांना काही अडचण येईल अशा प्रकारचं नाव कंपनीला देता येणार नाही. नंतरचा पुढचा पॉईंट आहे, भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. तर ज्या ज्या कंपन्या भागांनी मर्यादित आहेत अशा सर्व सार्वजनिक कंपन्यांच्या बाबतीत शेवटचा शब्द मर्यादित असावा. अजय प्रायव्हेट लिमिटेड, सूरज प्रायव्हेट लिमिटेड, अजिंक्य प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारे. त्याचप्रमाणे भागाने मर्यादित असलेल्या खाजगी कंपनीसाठी खाजगी मर्यादित लिहिणे आवश्यक आहे. भागाने मर्यादित असलेल्या सार्वजनिक खाजगी कंपनी जर असेल तर खाजगी मर्यादित काय लिहावं लागेल, खाजगी मर्यादित. जर खाजगी कंपनी असेल आणि ती भागाने मर्यादित असेल तर तिला शेवटचा अक्षर काय राहील, खाजगी मर्यादित. अजय प्रायव्हेट लिमिटेड, विजय प्रायव्हेट लिमिटेड, अंकुश प्रायव्हेट लिमिटेड, दीपक प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारे. आणि पब्लिक असेल तर सार्वजनिक कंपनी नवरंग पब्लिक कंपनी लिमिटेड, ऐश्वर्या पब्लिक लिमिटेड कंपनी, नक्षत्र पब्लिक कंपनी लिमिटेड अशा प्रकारे. तर पुढे बघा, आणि व्यक्तिगत कंपनीच्या बाबतीत नावानंतर कंसात एक व्यक्ती कंपनी असे लिहिणे आवश्यक आहे. नावानंतर हे लिहायचं आहे अजय पर्सनल कंपनी, पर्सनल कंपनी असं एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं आवश्यक आहे. नाव काहीही असू देत, व्यक्तीचं नाव असू देत किंवा कुठलंही मनाने आपण नाव ठेवू शकतो. तर त्या नावानंतर कंसात कसं लिहायचं आहे, कंसात एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं आवश्यक आहे. अजय प्रायव्हेट लिमिटेड कंसात वन पर्सन कंपनी, ए सिंगल पर्सन कंपनी, ए पर्सन कंपनी असं लिहायचं आहे. उदाहरणार्थ टाटा स्टील लिमिटेड, पेप्सको प्रायव्हेट लिमिटेड, स्पार्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, ओपेक कंसात लिहायचं आहे एक व्यक्ती कंपनी, ब्रॅकेट क्लोज. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणाबाहेर तिचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे किंवा पेंटिंग करणे किंवा लावणे आवश्यक असते. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने आपल्या कामकाजाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या ठिकाणाबाहेर तिचे नाव व नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता पेंट करणे किंवा लावणे आवश्यक असते. आता नाव कलमातील बदल, आपण नाव कलम बघितलं. आता नाव कलमात काही आपल्याला बदल करावा लागतो वेळोवेळी किंवा करण्याची आपली इच्छा निर्माण झाली तर कंपनी आपल्या नावात केव्हाही बदल करू शकते. मग ती स्वतःहून असेल किंवा सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा याउलट खाजगी कंपनीकडून सार्वजनिक कंपनी असं रूपांतरण करायचं असेल किंवा रूपांतरण
झाला असेल तर क म्हणजे 3 नंबर, अ आहे स्वतःहून, ब आहे सार्वजनिक कंपनीकडून खाजगी कंपनी किंवा खाजगी कंपनीकडून सार्वजनिक कंपनी अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणेच किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क प्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार म्हणजे आदेशानुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून नाव कलमात बदल करता येतो. अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणेच अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाप्रमाणेच म्हणजे अगोदर ज्या नावाने कंपनी अस्तित्वात होती त्या नावाप्रमाणेच किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क प्रमाणे किंवा नोंदणी ज्या नावाने किंवा ज्या ट्रेडमार्कने किंवा ज्या व्यापारी सनदीने झालेली आहे त्याप्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या आदेशानुसार किंवा निर्देशानुसार किंवा सूचनेनुसार कंपनीच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून नाव कलमात बदल करता येतो. कंपनीची एक सर्वसाधारण सभा घ्यायची आणि त्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करायचा आणि मग आपण कंपनीचं नाव चेंज करू शकतो. विशेष ठराव म्हणजे काय मग? म्हणजे 3/4 किंवा 75% प्रस्तावाच्या बाजूने संमत होणारा प्रस्ताव, त्याला म्हणायचं विशेष ठराव. आता स्थळ कलम, नोंदणीकृत कलम. स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल हे नमूद केलेले असते. स्थळ कलमामध्ये काय मेन्शन केलेलं असतं किंवा काय उल्लेख केलेला असतो तर कंपनीचं रजिस्टर्ड ऑफिस नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल हे नमूद केलेले असते. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत तिचे नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक असते. किती दिवसाच्या आत? 30 दिवसाच्या आत. कशापासून? स्थापनेपासून. म्हणजे कंपनी स्थापन जर झाली 1 ऑगस्टला तर 30 दिवस त्यात ॲड करू. 31 ऑगस्टला 30 दिवस होतात तर 1 सप्टेंबरपर्यंत तिचं नोंदणीकृत कार्यालय कंपनीला कुठे असणार आहे? महाराष्ट्रात असणार आहे का तामिळनाडूमध्ये असणार आहे का बिहारमध्ये असणार आहे का केरळमध्ये असणार आहे याचा उल्लेख स्थळ कलमामध्ये करावा लागतो. नोंदणीकृत कार्यालय असणे महत्त्वाचे असते कारण नोंदणीकृत कार्यालय असणे महत्त्वाचे असते ते कारण त्यावरून कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित होते. असे स्थान जेथे संप्रेषण नोटीस इत्यादी पाठविता येतात. संप्रेषण म्हणजे काय? संदेश, मेसेजेस, नोटीस पाठविता येतात. असे स्थान जेथे कंपनीची सर्व वैधानिक म्हणजे कायदेशीर पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील. कंपनीचं असं ऑफिस असलं पाहिजे, कार्यालय असलं पाहिजे की त्या स्थानामध्ये किंवा त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये वैधानिक पुस्तके, नोंदी आणि दस्तऐवज असतील.
त्यानंतर ड, स्थळ कलमामुळे कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते हे ठरते. स्थळ कलम का आवश्यक आहे, तर एखाद्या वेळेस फ्युचरमध्ये मतभेद झाले असेल तर राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा ॲपील करू शकते, दावा दाखल करू शकते. म्हणून स्थळ कलम आवश्यक आहे. जर तुम्ही स्थळाचा उल्लेख केलेला नाही घटनापत्रकामध्ये तर आपण आपल्याला जर फ्युचरमध्ये काही वाद निर्माण झाले तर कोणत्या राज्याच्या न्यायालयात आपण जावं हे आपल्याला कळणार नाही किंवा दावा दाखल करून तो ॲक्सेप्ट होणार नाही कोर्टामध्ये. त्यानंतर स्थळ कलमात बदल, कंपनी किंवा नोंदणीकृत कार्यालयात बदल करू शकते. कंपनी नोंदणीकृत कार्यालयात बदल करू शकते, पण त्यासाठी काय प्रोसेस आहे ती बघा. नंबर 1, एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. एकाच शहरातील किंवा गावातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या बदलासाठी घटनापत्रकात बदल करण्याची आवश्यकता नाही. आता एकच शहर आहे, औरंगाबाद, संभाजीनगर म्हणूया, पुणे किंवा परभणी असं म्हणूया. तर एकाच गावात जर आपल्याला किंवा एकाच शहरात आपल्याला कंपनीचं कार्यालयामध्ये बदल करायचा असेल तर घटनापत्रकात त्या प्रकारे बदल करण्याची गरज नाही. एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर हे दुसरे गाव किंवा शहर, एकाच राज्यातील एक गाव किंवा शहर हे दुसरे गाव किंवा शहर. तर या ठिकाणी तुम्हाला घटनापत्रकात बदल करावा लागेल. एक राज्य ते दुसरे राज्य, ब व क प्रकारामध्ये सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून आपल्याला स्थळ कलमात घटनापत्रकामधील स्थळ कलमात बदल करणं अपरिहार्य आहे. म्हणजे एकाच राज्यामध्ये, आता महाराष्ट्रामध्ये आपण औरंगाबादचं कार्यालय जालना या ठिकाणी जर आपल्याला हलवायचं असेल तर आपल्याला सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून ते कार्य म्हणजे त्या कलमामध्ये बदल करावा लागेल. कार्य नाही, सॉरी फॉर दॅट वर्ड, रॉंग वर्ड. त्यानंतर एक राज्य ते दुसरे राज्य, महाराष्ट्रातील ऑफिस आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये घ्यायचं असेल किंवा ट्रान्सफर करायचं असेल किंवा आंध्र प्रदेशमधील ऑफिस कार्यालय आपल्याला महाराष्ट्रात घ्यायचं असेल किंवा ट्रान्सफर करावायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागेल आणि नंतरच घटनापत्रकातील स्थळ कलमामध्ये बदल करावा लागेल किंवा करता येतो. अन्यथा आपल्याला बदल करता येणार नाही. फक्त एकाच शहरात किंवा एकाच गावात, एका कॉलनीतून दुसऱ्या कॉलनीत, एका नगरातून दुसऱ्या नगरात, एका गावातील मात्र एका शहरातल्या शहरात म्हणा, खेड्यातल्या खेड्यात म्हणा, जर आपल्याला फक्त ठिकाण बदलायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला घटनापत्रकात स्थळ कलमात कोणताही बदल करण्याची गरज नसते. फक्त केव्हा घटनापत्रकात स्थळ कलमात बदल करावा लागेल, एका राज्यातील एक गाव किंवा शहर यातून कार्यालय आपल्याला त्याच राज्यात का होईना पण दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या गावात
ट्रान्सफर करायचं असेल, बदल करायचा असेल, बदली करून घ्यायची असेल, तर अशा वेळेस मात्र आपल्याला सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करावाच लागेल. किंवा एका राज्यातून, महाराष्ट्र राज्यातून केरळ राज्यात, दुसऱ्या राज्यात, केरळसारख्या राज्यात किंवा केरळ राज्यातून महाराष्ट्र राज्यात आपल्याला जेव्हा एखाद्या कंपनीचं स्थळ हलवायचं आहे, कार्यालय बदल करायचं आहे, तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये विशेष ठराव मंजूर करूनच आपल्याला स्थळ कलमामध्ये बदल करावाच लागतो, अन्यथा नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ब व क प्रकरणामध्ये सर्वसाधारण सभेत विशेष ठराव मंजूर करणे आवश्यक आहे, मात्र अ प्रकरणामध्ये विशेष ठराव मंजूर करण्याची गरज नसते. नंतर उद्देश कलम. हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे दर्शवतं. तर उद्देश कलम काय दर्शवतो? एखादी कंपनी कोणत्या उद्देशाने स्थापन केलेली आहे हे दर्शवतं. हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते हे दर्शवतं. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टासाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती प्रक्रिया करू शकतात किंवा कोणती प्रक्रिया नाही, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट वर्ड, कोणती क्रिया करू शकतात आवश्यक असल्यास याचे वर्णन देखील असते. तर उद्देश कलमाची रिव्हिजन पुन्हा करूया. हे कलम कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झालेली आहे, म्हणजे आपण कंपनी कोणत्या उद्देशाने स्थापन केलेली आहे, कोणत्या कारणासाठी स्थापन केलेली आहे, कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेली आहे, त्याचा उल्लेख उद्देश कलमात असतो. या कलमामध्ये ज्या मुख्य उद्दिष्टासाठी कंपनी स्थापन केली आहे व मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी कोणती क्रिया कंपनी करू शकतात आवश्यक असल्यास त्याचं वर्णन देखील उद्देश कलमात उल्लेखित करणं गरजेचं ठरणार आहे किंवा अनिवार्य आहे. कंपनीचे उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध, अवैध किंवा अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. कंपनीचं उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध नसावं, अवैध नसावं, अनैतिक नसावं, कंपनी कायद्याचं उल्लंघन करणारं नसावं किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या कायद्याच्या किंवा गव्हर्नमेंटच्या शासकीय कायद्याचे उल्लंघन करणारे नसावे. म्हणजे नियमानुसारच कंपनी स्थापन करायला पाहिजे, नियमानुसारच उद्दिष्ट पाहिजे. कंपनी त्याच्या उद्दिष्टाच्या व्याप्तीबाहेर काही करू शकत नाही. प्रत्येक कंपनीचे जे काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाचे ज्या काही व्याप्ती असतात त्या व्याप्तीच्या आतच कंपनी कार्य करू शकते. कंपनीच्या व्याप्तीबाहेरचं कार्यक्षेत्राच्या बाहेरचं कार्य कंपनी करू शकणार नाही. कंपनी उद्दिष्टामध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य व परिणामी क्रिया करू शकते. कंपनी उद्दिष्टामध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना संयोगजन्य किंवा संयोगजन्य म्हणजे काय, मुख्य क्रियाशी संबंधित, तसेच परिणामी क्रिया म्हणजे काय, मुख्य क्रियांचे परिणाम स्वरूप क्रिया करू शकते. तर कंपनी त्याच्या उद्दिष्टाच्या व्याप्तीबाहेरचे कार्य करू शकणार नाही. कंपनी उद्दिष्टामध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने मुख्य क्रियाशी संबंधितच कार्य करू शकते. किंवा परिणामी क्रिया म्हटलं तर मुख्य क्रियांचे परिणाम स्वरूपच
कार्य करू शकते. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. म्हणजे कंपनीच्या अधिकारातीलच उद्देशानुसारच कंपनीला कार्य करावं लागेल. अधिकारबाह्य व कायदेशीर मान्यता नसणारा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कंपनी उद्देश कलमात उल्लेखही करणार नाही आणि तसा उद्देश सफलही होणार नाही. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य हे अधिकारबाह्य असेल. म्हणजे उद्देश व्याप्तीच्या अंतर्गतच कार्य कंपनीला करावं लागेल. कंपनीद्वारे त्याच्या उद्देश व्याप्तीबाहेरील कोणतंही कार्य अधिकारबाह्य असेल व त्याला कायदेशीर मान्यता नसेल. आता अधिकारबाह्य सिद्धांत. अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे. अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे. आता आपण बघत आहोत अधिकारबाह्य सिद्धांत. अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे. अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगते की कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणती क्रिया असेल तर त्याला एकदम शून्य महत्त्व असते व सर्व सदस्यांनी मान्यता दिली तरी ती कायदेशीररित्या अप्रभावी असेल अशा कृती रद्दबातल असतात. तर अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकाराबाहेरचे. अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगते की कंपनीच्या उद्देशाबाहेरची कोणतीही क्रिया असेल तर त्याला एकदम शून्य महत्त्व आहे व सर्व सदस्यांनी जरी मान्यता दिली तरी सुद्धा ती कायदेशीररित्या प्रभावी ठरणार नाही तर अप्रभावी ठरेल अशा कृती रद्दबातल असतात. अशा प्रकारे कंपनी आपल्या उद्देश कलमामध्ये नमूद केलेले कोणतेही उद्देश किंवा कार्य करू शकत नाही. अशा प्रकारे कंपनी आपल्या उद्देश कलमामध्ये नमूद केल्याप्रमाणेच उद्देश ठेवून कार्य करू शकते. उद्देश किंवा कार्य करू शकते. नमूद न केलेले कोणतेही उद्देश किंवा कार्य कंपनी करू शकत नाही. म्हणजे आपल्या घटनापत्रकामध्ये जे काही उद्देश ठरलेले आहेत किंवा मेन्शन केलेले आहेत त्याच अनुषंगाने कंपनीला कार्य करावं लागतं. अधिकारबाह्य कृतीचा परिणाम. मग अधिकारबाह्य कृतीचा परिणाम काय होतो? नंबर 1, अधिकारबाह्य कृतींना शून्य महत्त्व असतं. अशा कृतीसाठी कंपनी कोणावरही किंवा बाहेरील कोणीही कंपनीवर दावा दाखल करू शकत नाही. कंपनीला अधिकारबाह्य कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. तर अधिकारबाह्य कृतीचा परिणाम काय होतो? नंबर 1, अधिकारबाह्य कृतींना शून्य महत्त्व असते. अशा कृतीसाठी कंपनी कोणावरही किंवा बाहेरील कोणीही कंपनीवर दावा दाखल करू शकत नाही. गरज पडल्यास दावा दाखल करण्याची गरज पडल्यास अधिकारबाह्य कृती केल्यास कंपनी कोणावरही दावा दाखल करू शकत नाही किंवा बाहेरची व्यक्ती सुद्धा कंपनीवर दावा दाखल करू शकत नाही. दावा म्हणजे ॲपील, गुन्हा दाखल करू शकत नाही. आता 2, कंपनीला अधिकारबाह्य कृती रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. जर कंपनीने अधिकारबाह्य कृती केलीच तर का केली म्हणून
किंवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना कायद्यातून नाही, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट वर्ड, सभासदांना न्यायालयातून, कुठून, कायद्यातून नाही तर न्यायालयातून आदेश मिळू शकतो. पुन्हा बघा, काही एखादा शब्द चुकला की ते वाक्य मी वेळोवेळी दुरुस्त करून डबल सांगतो, तर ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. कंपनीला अधिकार बाह्य कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या सभासदांना न्यायालयातून आदेश मिळू शकतो. तर अंमलबजावणीबाबतचा आदेश म्हणजे काय? कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयीन आदेश. अंमलबजावणीचा आदेश म्हणजे काय? मग कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून न्यायालय जो आदेश देतो त्याला म्हणायचं अंमलबजावणी बाबतचा आदेश. नंबर 3, कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाह्य कृतीसाठी जबाबदार असतात. कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या सुद्धा कंपनीच्या अधिकारबाह्य कृतीसाठी जबाबदार असतात. आता अधिकार बाह्य सिद्धांताचा उद्देश आपण अगोदर काय बघितलं? अधिकार बाह्य सिद्धांत बघितला, नंतर अधिकार बाह्य कृतीचा परिणाम बघितला. आता बघणार आहोत आपण अधिकार बाह्य सिद्धांताचा उद्देश. अधिकार बाह्य सिद्धांताचा उद्देश सर्व भागधारक, धनको आणि गुंतवणूकदार यांच्या हितांचे रक्षण करणे हा आहे. म्हणजे सगळ्या भागधारकांचा नाही तर भागधारकांचं व धनकोंचं तसेच गुंतवणूकदारांचं यांच्या हिताचं रक्षण करायचं आहे. कंपनी घटनापत्रकाप्रमाणे कार्यकर्त्याचा विश्वास गुंतवणूकदारामध्ये निर्माण झाला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अधिकारबाह्य सिद्धांत वापरला जातो किंवा अधिकारबाह्य सिद्धांताचं महत्त्व सांगितलं जातं. तर अधिकारबाह्य सिद्धांताचा उद्देश पुन्हा बघा. अधिकारबाह्य सिद्धांताचा उद्देश सर्व भागधारक, धनको आणि गुंतवणूकदार यांच्या हितांचे रक्षण करणे हा आहे. कंपनी घटनापत्रकाप्रमाणे कार्य करते असा विश्वास गुंतवणूकदारामध्ये निर्माण झाला पाहिजे. पुन्हा एकदा बघा, अधिकार बाह्य सिद्धांताचा उद्देश. अधिकार बाह्य सिद्धांताचा उद्देश सर्व भागधारक, धनको आणि गुंतवणूकदार यांच्या हिताचे रक्षण करणे हा आहे. कंपनी घटनापत्रकाप्रमाणे एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट वर्ड, रॉंग वर्ड. कंपनी घटनापत्रकाप्रमाणे कार्य करते असा विश्वास गुंतवणूकदारामध्ये निर्माण झाला पाहिजे. कोणता विश्वास? कंपनी घटनापत्रकाद्वारे कार्य करीत आहे असा विश्वास गुंतवणूकदारामध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी अधिकारबाह्य सिद्धांत महत्त्व आहे किंवा उद्देश आहे. आता उद्देश कलमातील बदल. कंपनीला तिच्या अस्तित्वासाठी किंवा विकासासाठी उद्देश कलमात बदल करणे आवश्यक आहे. कंपनीचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं आहे कायमस्वरूपी, चिरकाळपणे, किंवा कंपनीचा विकास करायचा आहे. यासाठी उद्देश कलमात बदल करणे आवश्यक ठरते किंवा आहे. असे वाटल्यास कंपनी उद्देश कलमामध्ये बदल करू शकते. उद्देश कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करणे आवश्यक असते. मग जेव्हा कंपनीला उद्देश
कलमात बदल करायचा आहे तेव्हा कंपनीला सर्वसाधारण सभा बोलावून त्यामध्ये विशेष ठराव मान्य करून किंवा संमत करून घ्यावाच लागेल किंवा आवश्यक आहे, बंधनकारक आहे. कंपनीला तिचं अस्तित्व टिकवायचं आहे, कंपनीचा विकास करायचा आहे. अशा वेळेस उद्देश कलमात बदल करायचा असतो. मग ज्या वेळेस कंपनीला उद्देश कलमात बदल करायचा असतो त्यावेळेस कंपनीला सर्वसाधारण सभा घेतली पाहिजे किंवा घ्यावी लागेल. बंधनकारक आहे कंपनीला सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये तो उद्देश कलमातील बदल संदर्भात जो काही निर्णय झाला त्या संदर्भातील प्रस्ताव संमत करून त्याचं विशेष ठरावात रूपांतर करून घ्यावं लागेल. नंबर 4 जबाबदारी कलम. हे कलम कंपनीच्या सभासदांच्या जबाबदारीची मर्यादा सांगते. आता जबाबदारीचे कलम काय सांगते? कंपनीचे जे काही सभासद असतात, मेंबर्स ऑफ द कंपनी, तर त्या सभासदांच्या जबाबदारीची मर्यादा या कलमामध्ये उल्लेखित केलेली असते. तर भागाने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागाची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेइतकीच राहील. एखादी कंपनी भागाने मर्यादित आहे आणि अशा प्रकारचे भागाने मर्यादित असलेले शेअर्स किंवा भाग सभासदांनी घेतलेले आहेत, तर सभासदांची जबाबदारी ही भागाची दर्शनी किंमत भरण्यापुरतीच सीमित असते, मर्यादित असते आणि न भरलेल्या रकमेपर्यंत त्याची जबाबदारी वाढत असते. हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी कंपनी विसर्जनाच्या वेळेस सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी असते. मात्र जर हमीने मर्यादित कंपनी असेल अशा वेळेस सभासदाची जबाबदारी ॲट द टाइम ऑफ डिझॉल्युशन ऑफ कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेली रक्कम परतफेड करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी जबाबदारी असते. पुन्हा बघूया, समजलं नसेल तर हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी कंपनी विसर्जनाच्या वेळेस प्रत्येक सदस्याने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चाप्रती घेतलेल्या हमी एवढी असते. भाग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या मर्यादित कंपनीमध्ये कंपनीच्या सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते. भाग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्यादित कंपनीमध्ये भाग भांडवल असो किंवा नसो, मात्र कंपनी अमर्यादित असेल तर कंपनीच्या सभासदांची जबाबदारी सुद्धा अमर्यादित असणार आहे. आता जबाबदारी कलमामध्ये बदल. कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलमासाठी कोणतीही तरतूद नाही. कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार असतो. कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे. यामुळे जबाबदारीत काही बदल करावायचे असतील तर सभासदांच्या संमतीने तेही लिखित स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. तर यामुळे जबाबदारीत काही बदल करावायचे असतील तर कशामुळे?
कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. कायदेशीर एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे. कायदेशीरपणे एक सभासद, एक मेंबर व कंपनी यामध्ये संबंध असणारा हा एक करार आहे. यामुळे जबाबदारीने काही बदल करावायचे असतील तर सभासदांच्या संमतीने ते लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. सभासदाच्या संमतीने तो करार लेखी स्वरूपाचा असला पाहिजे किंवा कोणते बदल करता येईल ते लेखी स्वरूपात असावे. करार तर लेखीच असणार आहे, मात्र त्या करारामध्ये काही बदल करायचे आहेत का या संदर्भात सभासदाने संमती देऊन लेखी दिलं पाहिजे. तर जबाबदारीच्या कलमातील बदल पुन्हा एकदा वाचन करतो मी. कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलासाठी कोणतीही तरतूद नाही. कायदेशीरपणे एक सभासद व कंपनी यामधील संबंध एक करार आहे. त्यामुळे जबाबदारीत काही बदल करावायचे असतील तर सभासदांच्या संमतीने तेही लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. भांडवल कलम 5 नंबर आहे. भांडवल कलम. आता बहुतेक हे लास्टच कलम असेल. भांडवल कलम, तर ते घेऊन टाकायचं का पटकन? घेऊन टाकूया. तर हे कलम कंपनीचे नोंदवलेले भांडवलाची रक्कम सांगते. म्हणजे भांडवल कलमामध्ये कंपनीचं रजिस्टर्ड केलेलं भांडवल किती आहे, अमाऊंट ऑफ द कॅपिटल किती आहे हे सांगणारं हे कलम असतं. हे भांडवल नोंदणीकृत भांडवल म्हणून ओळखले जाते आणि हे भांडवल नोंदणीकृत भांडवल म्हणून ओळखले जाते. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा नमूद केलेली असते. तसेच या कलमामध्ये म्हणजे भांडवल कलमामध्ये जास्तीत जास्त भांडवल कंपनी किती उभारू शकते, कंपनीला जास्तीत जास्त भांडवल किती उभारण्याचा अधिकार आहे त्याची मर्यादा नमूद केलेली असते, म्हणजे उल्लेखित केलेली असते. याला अधिकृत भांडवल असंही म्हणतात. ऑथोराइज्ड कॅपिटल असं सुद्धा त्याला गणण्यात येते. आता भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी किंमत यानुसार भाग भांडवलाची एकूण रक्कम दर्शवते. तर भाग भांडवलाच असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागाची एकूण संख्या किंवा भागांची दर्शनी किंमत यानुसार भाग भांडवलाची एकूण रक्कम दर्शवते. भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या म्हणजे किती भाग कंपनी विक्रीस काढू शकते, 1000 काढू शकते की 10,000 काढू शकते, का 1 लाख काढू शकते की 10 लाख काढू शकते, 1 कोटी काढू शकते की 10 कोटी काढू शकते, का 500 काढू शकते की 5000 काढू शकते, अशी भागांची संख्या आणि भागांची दर्शनी किंमत. प्रत्येक भागांची दर्शनी किंमत 100 रुपये असेल की 50 रुपये असेल की 10 रुपये असेल की 40 रुपये असेल की 70 रुपये असेल की 60 रुपये असेल, यानुसार भाग भांडवलाची एकूण रक्कम दर्शवते. आणि जितकी भागांची संख्या आहे त्यानुसार प्रत्येक भागाची किंमत किती आहे ते मल्टिप्लाय करून भाग भांडवलाची एकूण रक्कम भांडवल कलमामध्ये दर्शवली जाते.
जर एखाद्या कंपनीने अधिकृत केलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी उभारणीसाठी अधिक भाग वितरित करायचे असतील, जर एखादी कंपनी आहे, क्ष नावाची किंवा क्षत्रिय नावाची एक कंपनी आहे, तर त्या कंपनीला अधिकृत केलेल्या ॲथॉराईज केलेल्या रकमेपेक्षा अधिक निधीची गरज आहे आणि अधिक निधीची गरज असल्यामुळे अधिक निधी उभारणीसाठी अधिक भाग वितरित करावायचे असतील, तर कंपनीला भांडवल कलमात बदल करणे आवश्यक आहे. तर भांडवल कलमातील बदल कसा करावा लागेल मग बघा. भांडवल कलमात बदल करण्यासाठी नियमावलीत तरतूद असणे आवश्यक आहे. कंपनीला पुढील कारणासाठी भांडवल कलमात बदल करता येतो. उदाहरणार्थ, पूर्ण देय भागाचे भाग साठ्यामध्ये रूपांतर करणे. उदाहरणार्थ, पूर्ण देय भागांचे भाग साठ्यामध्ये रूपांतर करणे. अधिकृत भांडवलात वाढ करणे. पूर्ण देय भागांचे भाग साठ्यामध्ये रूपांतर करणे. अधिकृत भांडवलात वाढ करणे इत्यादी. भांडवल कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करणे आवश्यक आहे. भांडवल कलमात बदल करण्यासाठी सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करणे आवश्यक आहे. सामान्य ठराव किंवा साधारण ठराव म्हणजे काय बघा. म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने असलेली मते विरुद्ध मतापेक्षा जास्त असल्याने संमत झालेला प्रस्ताव. म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने असलेली मते विरुद्ध मतापेक्षा जास्त असल्याने संमत झालेला प्रस्ताव. आता नंबर 6, संघटन कलम. आता लास्ट पॉईंट आहे हा संघटन कलम. घटनापत्रकातील हे शेवटचे कलम आहे. घटनापत्रकातील शेवटचे कलम कोणते, तर संघटन कलम. या कलमात सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात, कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व त्याचबरोबर कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची स्वाक्षरी असते, तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 व एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदांची नाही, तर सभासदाची स्वाक्षरी आवश्यक असते. प्रत्येक सभासदाने आपले नाव, पत्ता, हुद्दा व व्यवसाय एका साक्षीदारासह नमूद करणे आवश्यक आहे. तर संघटन कलम मी पुन्हा एकदा वाचन करतो किंवा समजावून सांगतो. घटनापत्रकातील शेवटचे कलम कोणते, तर संघटन कलम. आणि संघटन कलमात सभासद कंपनी निर्मितीची काय करतात, घोषणा करतात. कोणत्या कलमात सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात, तर संघटन कलमात सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात. कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात. कोणत्या कलमात सभासद कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देतात, तर संघटन कलमात कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात व त्याचबरोबर कंपनीचे निश्चित भाग घेण्याची हमी देतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची स्वाक्षरी असते. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान किती सभासदांची स्वाक्षरी असते, तर सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची स्वाक्षरी असते. तर खाजगी कंपनीमध्ये किमान किती सभासदांची सही असते, तर खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांची स्वाक्षरी अनिवार्य असते. एक व्यक्ती कंपनीमध्ये किती सभासदांची स्वाक्षरी आवश्यक असते, एक व्यक्ती कंपनीसाठी
एका सभासदांची स्वाक्षरी आवश्यक असते. प्रत्येक सभासदाने आपलं नाव, आपला पत्ता, आपला हुद्दा व व्यवसाय या साक्षीदारासह एक्स्ट्रीमली फॉर दॅट वर्ड, रॉंग वर्ड, एका साक्षीदारासह नमूद करणे आवश्यक आहे. प्रत्येक सभासदाने आपलं नाव, आपला ॲड्रेस म्हणजे पत्ता, आपला हुद्दा म्हणजे आपलं पद व व्यवसाय, आपला बिझनेस काय आहे, तसेच आपला साक्षीदार काय आहे याचीसुद्धा पूर्णपणे पत्त्यासह, हुद्द्यासह, व्यवसायासह, नावासह माहिती देणे अपरिहार्य असते. तर माझ्या लाडक्याशा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे, कारण घटनापत्रक याविषयी आपण माहिती बघितली. आता नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नियमावलीचा अभ्यास करू, नंतर माहितीपत्रकाचा अभ्यास करू आणि नंतर प्रत्येक दस्तऐवजामध्ये काय फरक आहे याचा देखील अभ्यास करू. तर गुड बाय, नमस्ते, जय महाराष्ट्र.